अतः श्री साई सच्चरित प्रारंभः। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। प्रथम कार्यारंभस्थिती, भावी निर्विघ्न परिसमाप्ती, इष्टदेवतानुग्रह प्राप्ती, शिष्टकरिती मंगले, मंगलाचरणांचे कारण, सर्व विघ्नांचे निवारण, इष्टार्थ सिद्धी प्रयोजन, अभिवंदन सकलांचे। प्रथम बंधू गणपती, वक्रतुंड हेरंबमूर्ती, चतुर्दश विद्यांचा अधिपती, मंगलाकृती गजमुख, पोटी चतुर्दश भूनेमावती, म्हणो निगा तुझ लंबोदर म्हणती, परशु सतेज धरसी हस्ती, विघ्नचित्यर्थ भक्तांच्या, हे विघ्न विघातोपशमना, गणनाथा गजानना, प्रसाद पूर्ण करी मद्वचना, साष्टांग वंदना करीतो मी, तू भक्तांचा सहाय्यकारी, विघ्ने रुळती तुझ्या तोडरी, तू सन्मुख पाहाची दरी, दरिद्र दूरी पळेल, तू भवार्णवाची पोत, अज्ञानतमा ज्ञानज्योत, तू तुझ्या रिद्धी सिद्धींसहित, पाहे उल्लसित मजकडे, जय जयाजी मूषकवना, विघ्नकारण निकृंतना, गिरिजानंदना मंगलवदना, अभिवंदना करीतो मी, लाधो अविघ्न परिसमाप्ती, म्हणून हेची शिष्टाचार युक्ती, इष्टदेवता नमस्कृती, मंगलप्राप्त्यर्थ आदरिली, हा साईच गजानन गणपती, हा साईच घेऊन परशु हाती, करोनी विघ्न विच्छिती, निज व्युत्पत्ती करू का, हाची भालचंद्र गजानन, हाच एकदंत गजकर्ण, हाच विकट भग्नरदन, हा विघ्नकारण विच्छेदक, हे सर्व मंगल मांगल्या, लंबोदरा गणराया, अभेदरूपा साई सदया, निज सुख नीलया नेईगा, आता नमो ब्रह्मकुमारी, सरस्वती जे चातुर्य लहरी, या मम जिव्हेसी हंस करी, होय तिचवरी आरूढ, ब्रह्मविणाजिचे करी, निढळी आरक्त कुंकुमचरी, हंसवाहिनी शुभ्रवस्त्री, कृपा करी मजवरी, ही वाग्देवता जगन्माता, नसता येची प्रसन्नता, चढेल काय सारस्वत हाता, लिहवेल गाथा काय मज, जगज्जननी ही वेदमाता, विद्या विवन गुणसरिता, साई समर्थ चरितामृता, पाजो समस्ता मज करवी, साईच भगवती सरस्वती, ओंकार वीणा घेऊन हाती, निज चरित्र स्वयेची गाती, उद्धार स्थिती भक्तांच्या, उत्पत्ती स्थिती संहार कर, रज सत्व तम गुणाकार, ब्रह्मा विष्णू आणि शंकर, नमस्कार तयांसी, हे साईनाथ स्वप्रकाश, आम्हा तुम्हीच गणाधीश, सावित्रीश किंवा रमेश, अथवा उमेश तुम्हीच आम्हा ते सद्गुरू, तुम्हीच भवनदींचे तारू, आम्ही भक्त त्यांतील उतारू, पैलपारू दाविजे, काहीतरी असल्याशिवाय, पूर्वजन्मींचे सुकृतोपाय, केवी जोडतील हे पाय, ऐसा ठाय आम्हा दे, नमन माझे कुलदैवता, नारायणा आदिनाथा, जो क्षीरसागरी निवास करता, दुःखहर्ता सकळांचा, परशुरामे समुद्र हटविला, तेने जो नूतन भूभाग निर्मिला, प्रांत कोकण अविधान जायाला, तेथ प्रकटला नारायण, जेणे जीवांसी नियामकपणे, अंतर्यामित्वे नारायणे, कृपा कटाक्षे संरक्षणे, तयाच्या प्रेरणा आधीरमी, तैसेंची भार्गवे यज्ञ सांगतेसी, गौड देशीय ज्या महामुनीसी, आणिले त्या मूळ पुरुषासी, अत्यादरेंसी नमन हे, आता नमो ऋषीराज, गोत्र स्वामी भारद्वाज, ऋग्वेद शाखा शाकल पूर्वज, आद्यगौड द्विजदाती, पुढती बंधू धरावर, ब्राह्मण परब्रह्मावतार, मग याज्ञवल्क्यादि योगेश्वर, भृगुपराशर नारद, वेदव्यास पाराशर, सनक सनंदन सनत्कुमार, शुक शौनक सूत्रकार, विश्वामित्र वसिष्ठ, वाल्मिकी वामदेव जैमिनी, वैशंपायन आणि करुणी, नवयोगींद्रादिकमुनी, तयाचरणी लोटांगण, आता बंधू संत सज्जना, निवृत्ती ज्ञानेश्वर मुक्ता सोपाना, एकनाथा स्वामी जनार्दना, तुकया कान्हा नरहरी, सकळांचा नाम निर्देश, करून पुरे ग्रंथावकाश, म्हणून प्रणाम करीतो सर्वांस, आशीर्वचनास प्रार्थितो मी, आता बंधू सदाशिव, पितामह जो पुण्य प्रभाव, बद्री केदारी दिला ठाव, संसार वाव मानुनी, पुढे बंधू निज पिता, सदा सदा शिव आराधिता, कंठी रुद्राक्ष धारण करिता, आराध्य देवता शिवजया, पुढती बंधू जन्मदाती, पोसले जिने मजप्रती, स्वये कष्टोनी अहोराती, उपकार किती आठवू,
बाळपणी गेली त्यागुनी, कष्टे सांभाळी पितृश्य पत्नी, ठेवितो भाळ तिचे चरणी, हरिस्मरणी निरतजी, अवघ्यानहुनी ज्येष्ठ भ्राता, अनुपम जयाची सहोदरता, मदर्थ जीव प्राण वेचिता, चरणी माथा तयाचे, आता नमो श्रोतेजन, प्रार्थितो आपले एकाग्रमन, आपण असता अनवधान, समाधान मज कैचे, श्रोता जव जव गुणज्ञ चतुर, कथा श्रवणार्थी अति आतुर, तव तव वक्ता उत्तरोत्तर, प्रसन्नांतर उल्हासे, आपण जरी अनवधान, काय मग कथेचे प्रयोजन, म्हणून करितो साष्टांग वंदन, प्रसन्न मन परिसावे, नाही मज व्युत्पत्ती ज्ञान, नाही केले ग्रंथ पारायण, नाही घडले सत्कथा श्रवण, हे पूर्ण आपण जाणता, मीही जाणे माझे अवगुण, जाणे माझे मी हीनपण, परी करावया गुरुवचन, ग्रंथ प्रयत्न हा माझा, माझेची मन मज सांगत, की मी तुम्हान पुढे तृणवत, परी मज घ्यावे पदरात, कृपावंत होगुनी, आता करू सद्गुरु स्मरण, प्रेमे बंधू तयाचे चरण, जाऊ काया वाचा मने शरण, बुद्धिस्पूर्ण दाता जो, जेवणारा बैसता जेवावयास, अति ठेवितो गोड घास, तैसाची गुरुवंदन सुग्रास, घेऊन नमनास संपवू, ओम नमो सद्गुरुराया, चराचराच्या विसाविया, अधिष्ठान विश्वा अवघिया, अससी सदया तू एक, पृथ्वी सप्त द्वीप नवखंड, सप्त स्वर्ग पाताळ अखंड, याते प्रसवी जे हिरण्यगर्भांड, तेची ब्रह्मांड प्रसिद्ध, प्रसवे जी ब्रह्मांडायया, जी नामे अव्यक्त वा माया, तया मायेची आई पैलठाया, सद्गुरुराया निज वसती, तयाचे वानावया महिमान, वेदशास्त्री धरिले मौन, युक्तियुक्तींचे प्रमाण, तेथे जाण चालेना, जा जा तुझा तूज उपमावे, तो आहेसी तूची स्वभावे, जे जे काही दृष्टी पडावे, ते नटावे त्वांस्वये, एसिया श्री साईनाथा, करुणार्णव सद्गुरु समर्था, स्वसंवेद्या सर्वादिता, अनाद्यनंता तुझ नमो, प्रणाम तू ते सर्वोत्तमा, नित्यानंदा पूर्णकामा, स्वप्रकाशा मंगलधामा, आत्मारामा गुरुवर्या, करू जाता तुझे स्तवन, वेदश्रुतीही धरती मौन, तेथे माझे कोण ज्ञान, तुझ आकलन कराया, जय जय सद्गुरु करुणागारा, जय जय गोदा तिरविहारा, जय जय ब्रह्मेश्वर मावरा, दत्तावतारा तुझ नमो, ब्रह्मासी जय ब्रह्मपण, ते नाही सद्गुरुविण, कुरवंडावे पंचप्राण, अनन्य शरण रिहावे, करावे मस्तके अभिवंदन, तैसेंची हस्तांही चरण संवाहन, नयनी पाहत असावे वदन, घ्राणे अवघ्राण न तीर्थाचे, श्रवणे साई गुण श्रवण, मने साई मूर्तीचे ध्यान, चित्ते अखंड साई चिंतन, संसार बंधन तुटेल, तन मन धन सर्व भावे, सद्गुरु पायी समर्पावे, अखंड आयुष्य वेचावे, गुरुसेवे लागुनी, गुरुनाम आणि गुरु सहवास, गुरुकृपा आणि गुरुचरण पायस, गुरुमंत्र आणि गुरुगृहवास, महत्प्रयास प्राप्ती, प्रचंड शक्ती या पोटी, अनन्य भक्ती घेतली कसवटी, भक्तांसी मोक्षद्वारवंटी, नेतील लोटित न कळता, गुरुसंगती गंगाजळ, क्षाळिते मळ करिते निर्मळ, मना समदुजे काय चंचळ, करिते निश्चळ हरिचरणी, आमुचे वेदशास्त्र पुराण, श्री सद्गुरुचरण सेवन, आम्हा योग याग तपसाधन, लोटांगण गुरुपायी, श्री सद्गुरु नाम पवित्र, हेची आमुचे वेदशास्त्र, साई समर्थ आमुचा मंत्र, यंत्रतंत्र ही हे एक, ब्रह्मसत्य हे निज प्रतीती, जगन मिथ्या हे नित्य जागृती, ऐसी ही परमप्राप्तीची स्थिती, साई अर्पिती निजभक्ता, परमात्म सुख परमात्म प्राप्ती, ब्रह्मानंद स्वरूप स्थिती, इत्यादी ही शब्द जाळाची गुंती, आनंदवृत्ती पाहिजे, जयासी बाणली ही एक वृत्ती, सदा सर्वदा ही एक स्थिती, सुख शांती समाधान चित्ती, परमप्राप्ती ती हीच, साई आनंद वृत्तीची खाण, असली या भक्त भाग्याचा जाण, परमानंदाची नाही वाण, सदैव परिपूर्ण सागरसा, शिवशक्ती पुरुष प्रकृती, प्राणगती दीपदीप्ती, ही शुद्ध ब्रह्म चैतन्य विकृती, एकीकल्पिती द्वैतता, एकाकी न रमते ही श्रुती, बहुसाम्य एशिया प्रीती, आवडू लागे दुजियाची संगती, पुनरपि मिळती एकत्वी, शुद्ध ब्रह्मरूप जे स्थिती, तेथे ना पुरुष ना प्रकृती, दीनमणीची जेथे वस्ती, दिवसवाराती कैचिते,
गुणातीत मूळ निर्गुण, भक्त कल्याणा लागी सगुण, तो हा साई विमल गुण, अनन्य शरण तयासी, शरण निघाले साई समर्था, त्याही चुकविले बहुता अनर्था, म्हणून या मी निज स्वार्था, पायी माथा ठेवितो तत्वदृष्ट्या जो तुळे निराळा, भक्ती सुखार्थ राही जो वेगळा, करी देव भक्तांच्या लीला, तया प्रेमळा प्रणिपात, जो सर्व जीवांची चित्कला, संवित स्फुरणे जो अधिष्ठिला, जो जड चैतन्य आकारला, तया प्रेमळा प्रणिपात, तू तव माझी परमगती, तूची माझी विश्रांती, पुरविता मज आर्ताची आरती, सुखमूर्ती गुरुराया, आता या नमनाची अखेरी, भूती भगवंत प्रत्यंतरी, जीव मात्रासी मी वंदन करी, घ्या मज पदरी आपुल्या, नमन सकल भूत जाता, येणे सुखाव विश्वभरता, तो विश्वंभर अंतर्बाह्यता, एकात्मता अभेदे, एवं परिपूर्ण झाले नवन, जे आरब्ध परिसमाप्तीचे साधन, हेची या ग्रंथाचे मंगलाचरण, आता प्रयोजन निवेदी, साईंनी मज कृपा करून, अनुग्रहिले जैपासून, तयांचेची मज अहर्निश चिंतन, भवभय कृंतन तेणेनी, नाही मज दुसरा जप, नाही मज दुसरे तप, अवलोकी एक सगुण रूप, शुद्ध स्वरूप साईंचे, पाहता श्री साईंचे मुख, हरून जातसे तहान भूक, काय तया पुढे इतर सुख, पडे भव दुःख विस्मृती, पाहता बाबांचे नयनांकडे, आपणा विसर पडे, आतून येती जै प्रेमाचे उघडे, वृत्ती बुडे रसरंगी, कर्म धर्म शास्त्र पुराण, योग याग अनुष्ठान, तीर्थयात्रा तपाचरण, मज एक चरण साईंचे, अखंड गुरुवाक्यानुवृत्ती, दृढ धरिता चित्तवृत्ती, श्रद्धेची या अढळ स्थिती, स्थैर्यप्राप्ती निश्चळ, हेची कर्मानुबंध स्थिती, वाढली साई वदासक्ती, प्रत्यय आली अतर्क शक्ती, कायम्या किती वर्णावी, जे शक्ती उपजवी भक्ती, समर्थ साई चरणासक्ती, संसारी राहून संसार निवृत्ती, आनंद वृत्ती जे देई, नाना प्रकारी नानामती, भक्तीचे प्रकार बहुत कथिती, संक्षेप दयांची लक्षणस्थिती, यथा निगुती कथीन, स्वस्वरूपानुसंधान, हे एक भक्तीचे मुख्य लक्षण, म्हणती वेदशास्त्र व्युत्पन्न, ज्ञानसंपन्न आचार्य, पूजादिकी प्रेम व्यक्ती, अर्चन भक्तीची हे रीती, एशी पाराशर व्यासक्ती, भक्ती म्हणती ती एक, गुरुप्रित्यर्थ उपवन, पारिजातादि पुष्यावचय जाण, भोमय सडा संमार्जन, गुरुवंगण झाडावे, प्रथम स्नान संध्या करणे, गुरुदेवार्थ गंध उगाळणे, पंचामृत स्नान घालणे, धूपदीपार्चनेसी, तदुपरी नैवेद्य समर्पणे, आरती धूपार्थी करणे, ऐसेच सप्रेम घडणे, अर्चन नाव या सकळा, आपुले हृदयींची चित्कला, शुद्ध बुद्ध स्वभाव निर्मला, मूर्तीत आमंत्रुणी तिजला, अर्चनाला लागावे, मग ते चित्कला मागुती, पूजनार्चन विसर्जनाती, निजहृदयी पूर्वस्थिती अवस्थित करावी, आता अवांतर भक्तीचे लक्षण, गर्गाचार्यमती जाण, मन होय गुणकीर्तनी तल्लीन, होय विलीन हरिरंगी, अखंड आत्मानुसंधान, कथा कीर्तन विहिताचरण, हे तो पुढील भक्ती जाण, शांडिल्यवचन हे असे, जयामनी साधावे स्वहित, ते तो आचरिती वेदविहित, कर्म निषिद्ध आणि अविहित, जाळीती निज हित बाधक जे, कोण्याही क्रियेचा वा फलाचा, करता भोगता नाही मी साचा, हा भाव उपजे जय निरहंकृतीचा, ब्रह्मार्पणाचा तो योग, एसिया रीती कर्मकरिता, सहजी उपजे निष्कर्मता, कर्म कदापि नये त्यागिता, कर्म कर्तुता त्यागुये, काट्याने काटा काढिल्या विण, कर्म थांबेना कर्मा वाचून, हाती लागता निजात्मखुण, कर्म संपूर्ण राहिल, फलाशेचा पूर्ण विराम, काम्य त्यागाचे हेची वर्म, करणे नित्य नैमित्तिक कर्म, शुद्ध स्वधर्म या नाव, सर्व कर्म भगवती अर्पण, क्षणैक विस्मरणे निर्विण्ण मन, ऐसे नारदीय भक्तीचे वर्णन, भिन्न लक्षण भक्ती है, एशी भक्तीची अनेक लक्षणे, एकाहुनी एक विलक्षणे, आपण केवळ गुरुकथानुस्मरणे, कोरड्या चरणे भवतरू, हा गुरुकथा श्रवण छंद, लागला मजो झालो दंग, स्वये ही करावे कथा प्रबंध, अनुभवसिद्धी वाटले, पुढे एकदा शिर्डीस असता, दर्शनार्थ मशिदी जाता, बाबांसी देखिले गहू दळता, अतिविस्मयता उदेली, आधी कथितो ती कथा, श्रवण करावी स्वस्थ चित्ता, त्यातून उद्भव या साई चरिता, झाला के उता मग परिसा.
उत्तम श्लोक गुणानुवाद तयाचा प्रेमकथा संवाद करिता होईल चित्तशुद्ध बुद्धी विशद होईल पुण्यश्लोक गुणानुवर्णन तत्कथा तल्लीला श्रवण येणे भगवत परितोषण क्लेश निवारण त्रितापा अधिभूतादिताप निर्विण्ण आत्महितेच्छु आत्मप्रवण आवडी तयांचे धरिती चरण अनुभव संपन्न मग होती असो आता दत्तचित्त भाजी परिसा गोड वृत्तांत वाटेल बाबांचे आश्चर्य बहुत कृपावंतत्व पाहुनी एके दिवशी सकाळी जाण बाबा करुणी दंत धावन सारोणी मुख प्रक्षाळन मांडुदळन आरंभिले हाती घेतले एक सूप गेले गव्हांचे पोत्या समीप भरभरुनी मापावर माप गहू सुपात काढिले दुसरा रिकामा गोण पसरला वरी जात्याचा ठाव घातला खुंटा ठोकून घट्ट केला व्हावा नढीला दळताना मग अस्तन्या सारुणीवरी कफनीचा घोळ आवरी बैसका देऊनी जात्याचे शेजारी पसरुनी पाय बैसले महदाचार्य माझी मना दळणाची ही काय कल्पना अपरिग्रह अकिंचना ही का अविवंचना असावी असो खुंटा धरुणी हाती मान घालून या खालती बाबा निधस्ते जाते ओढिती वैरारी चविती निशंक संत देखिले अनेक परिदळणारा हाच एक गहू पिसण्याचे ते काय सुख त्यांचे कौतुक तो जाणे लोक पाहती साचर्य चित्ता धीर न पुसाया हे काय करिता गावात पसरता हे वार्ता पातल्या तत्वता नरनारी धावता धावता बाया थकल्या चौकी लगबगा मशिदी चढल्या जाऊनी बाबांचे हाता झोंबल्या खुंटा घेतला हिसकोनी बाबा त्यांचवे भांडती त्या एकसरा दळू लागती दळता बाबांच्या लीला वानिती गीते गाती बाबांची पाहुनी बायांचे प्रेमाला उसना राग ठाईच निवाला रागाचा अनुराग झाला हसू गालात लागले दळण झाले पायरीचे सुपरिकामे झाले साचे बायांचे मग तरंग मनाचे लागले नाचू अनिवार बाबांना स्वय भाकर करीती त्यांची तो प्रत्यक्ष भिक्षवृत्ती ते या पिठाचे काय करीती बाया तर किती मनात नाही बाईल नाही लेक बाबा एकुलते एक घरदार न संसार देख कशासकणी ग एवढी एक म्हणे बाबा परमकृपाळ आम्हा प्रित्यर्थ दयांचा खेळ आता ही कणिक निखळ देतील सकळ आम्हा ते करतील आता चार भाग एकेकीचा एक एक विभाग ऐसे मनात मांडे देख त्या सकळी ग भाजिती बाबांचे खेळ बाबांची ठावे कोणी न तयांचा अंत पावे परी बायांचे मनाचे उठावे लोभे लुटावे बाबांना पीठ पसरले गोधूम सरले जाते भिंतीची टेकून ठेवले सुपांत बायांनी पीठ भरले नेव आदरिले घरोघर तेथपर्यंत बाबा काही चकार शब्द बदले नाही भाग करिता चार चौघी वदती पाही मग कैसे चढल्या काय कुठे नेता बापाचा माल घेऊन जाता ज्या शिवेवरी नेऊन आता पीठ तत्पुटा टाकाते आल्या नापकट खाऊ लुटाया मज धाव धाऊ गहू माझे काय कर जाऊ पीठ नेऊ पाहता बाया मनी बहु चुरमुरल्या लोभापायी फजित पावल्या आपापसात कुजबुजू लागल्या तत्काळ गेल्या शिवेवरी आरंभ बाबांचा कोणाही नकळे कारण प्रथमता काहीही नाकळे धीर धरिता परिणामी फळे कौतुक आगळे बाबांचे पुढे मग म्या लोका पुसले हे का बाबांनी ऐसे केले रोगराईस संपूर्ण घालविले जन बदले ऐसेनी गोधूम नाही ती महामारी भरडा वया जात्यांत वैरी तो मग भरडा शिवेवरी उपरा उपरी टाकवी पीठ टाकिले ओढिया काठी तेथून रोगासी लागली ओढी दुर्दिन गेले उठाउठी हे हा तोटी बाबांची गावात होती मरीची साथ करिता हा तोडगा साईनाथ झाली रोगाची वाताहत गावाच शांतत्व लाभले पाहुनी दळणाचा देखावा कौतुक वटले माझी आजीवा कैसा कार्य कारण भाव जुळवावा ताळा मिळवावा हा कैसा काय असावा हा अनुबंध गव्हा रोमाचा काय संबंध पाहुनी अतर्क कारण निर्बंध वाटले प्रबंध लिहावा क्षीरसागरा याव्या लहरी प्रेम उसंबळले तैसे अंतरी वाटले गावी ती पोटभरी कथा माधुरी बाबांची हे माड साईनाथासी शरण संपले ते मंगलाचरण संपले आप्तेष्ट संत नमन सद्गुरुवंदन अखंड पुढील अध्याय ग्रंथ प्रयोजन अधिकारी अनुबंध दर्शन यथामती करीन कथन श्रोता स्वस्तमन परिसिते तैसेंची श्रोता वक्त्यांचे निजहित ऐसे ही श्री साई चरित
रचिता हा कोण हेमाडपंथ होईल ही विदित पुढारा स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाडपंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते मंगलाचरणं नाम प्रथमोऽध्यायः श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभं भवतु।